रू या वर्णाचे उच्चार स्थानावरून वर्गीकरण करा. कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य. रू या वर्णाचे उच्चार स्थानावरून वर्गीकरण. तर ध्वनी बाहेर पडताना तोंडाच्या ज्या भागाचा जास्त उपयोग होतो त्या भागाचे नाव त्या ध्वनीला देण्यात येते. तर रूचा उच्चार करताना कोणत्या भागाचा वापर होतोय? तर मूर्धा या तोंडाच्या भागाचा जास्त वापर होतोय. मूर्धा म्हणजे जिभेच्या एक्झॅक्ट वरचा भाग, या भागाचा जास्त वापर होतोय रूचा उच्चार करताना. सो रू हा मूर्धन्य या वर्गात येईल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. आणखी कोणते वर्ण येतात मूर्धन्यमध्ये? तर ट, ठ, ड, ढ, ण, त्यानंतर र येईल, श येईल, ळ येतो आणि रू येतो. ठीक आहे, हे सर्व येतात मूर्धन्यमध्ये. कंठ्यमध्ये काय येते? तर कंठाचा जास्त वापर होतो उच्चार करताना. यात अ व आ हे स्वर येतात. त्यानंतर क, ख, ग, घ ही व्यंजने येतात. ठीक आहे. तालव्य काय असते? तर तालूचा उपयोग करतात. यात ई व ई हे स्वर येतात आणि व्यंजने कोणती येतात? तर च, छ, ज, झ, य येते. ठीक आहे. त्यानंतर दंत्य. तर वर्णाचा उच्चार करताना दातांचा जास्त वापर होतो. त, थ, द, त्यानंतर ध, न, ल, स हे आहेत दंत्यवर्ण. ठीक आहे.